खासदार क्रीड़ा महोत्सव नागपुर की खेल संस्कृति को नई दिशा देने वाला एक प्रतिष्ठित मंच। केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी की प्रेरणा और दूरदर्शी नेतृत्व में प्रारंभ हुआ ये आयोजन आज महाराष्ट्र के सबसे बड़े खेल महोत्सवों में अपनी विशिष्ट पहचान स्थापित कर चुका है। या नवीन पर्वाला येणाऱ्या 31 मे पासून सुरुवात होत आहे। त्या दिवशी सिने अभिनेते सुनील शेट्टी व मोठ्या मॅरेथॉनने या 31 मार्चला या खासदार समारंभाचं उद्घाटन होणार आहे। याच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ट्रॉफी अनवीलसाठी सन्माननीय नितीनजी यांना विनंती करतो की याची यावर्षीची ट्रॉफी आपण अनवील करावी। सर्व मान्यवरांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांच्या गजरात यावर्षीची ट्रॉफी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मुरलीजी मोहोळ उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अनवील करण्यात आलेली आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय मुरलीजी मोहोळ सर। यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सन्माननीय महासचिव संजयजी शेट्टे सर, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रात अनेक राष्ट्रीय स्पर्धेला प्रतिनिधित्व करून अनेक जिम्नॅस्टिक खेळाडू घडवण्याचा मान ज्यांना मिळाला असे संजयजी शेट्टे सर हे महासचिव म्हणून जबाबदारी पाहत आहे। मी सन्माननीय सरांना विनंती करतो की सन्माननीय महासचिव संजयजी शेट्टे यांचं स्वागत करावं। आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आमचे नेते, देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून सातत्याने गेले 8 वर्ष जो खासदार क्रीडा महोत्सव नागपूरमध्ये संपन्न होतो, त्या महोत्सवाचं यंदाचं 9वं वर्ष आणि त्यानिमित्तानं आयोजित पत्रकार परिषद या 9व्या खासदार क्रीडा महोत्सवाची घोषणा आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या आम्हा सर्व नवनियुक्त सदस्यांचा सन्मान अशा स्वरूपाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आदरणीय गडकरी साहेब, व्यासपीठावरती उपस्थित माझे मित्र आणि या खासदार क्रीडा महोत्सवाचे निमंत्रक नागपूरचे माजी महापौर, आमचे माजी आमदार आणि माझ्याबरोबर आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेमध्ये उपाध्यक्ष म्हणून जे काम पाहतात ते माननीय संदीपजी जोशी, व्यासपीठावरती उपस्थित माजी खासदार आणि आमच्या कुस्ती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रामदास भाऊ तडस, या शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि मी आणि त्यांनी एकत्र एका वेळेला महापौर म्हणून आम्ही दोघांनी काम केलं ते आमचे दयानंदजी, आमदार खोपडेजी, आमच्या संघटनेचे सरचिटणीस संजय शेटेजी, आमच्या स्मिताताई यादव, या ठिकाणी उपस्थित मनोज भोरे, व्यासपीठावरती उपस्थित पियुष आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मला मनापासनं साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत की खऱ्या अर्थानं या राज्यातील क्रीडा संस्कृतीला एक प्रोत्साहन देण्याचं काम सातत्याने गेले 8 वर्ष साहेब आपल्या या खासदार क्रीडा महोत्सवातनं आज होताना दिसतं। माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा जेव्हा पहिल्यांदा क्रीडा महोत्सव घ्यायची मी निर्णय मागच्या वर्षी केला तेव्हा मी संदीप जोशींना भेटलो आणि तुम्ही काय काय करता ते सांगा, त्याच्यातलं किती मला जमेल हे मला माहीत नाही, पण मी तसाच प्रयत्न करणार आहे असं मी त्यांना सांगितलं। मी काय तुमच्या इतक्या भव्य स्वरूपात होणाऱ्या या क्रीडा महोत्सवाचा मी निश्चितपणे तिथपर्यंत जाऊ शकलो नाही, पण मला याचा आनंद आहे की मी तुम्हाला बघून, तुमचा हा महोत्सव बघून पुण्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खासदार क्रीडा महोत्सव आम्ही संपन्न करू शकलो। कारण शेवटी चांगल्या गोष्टीचं अनुकरण करावं, चांगल्या गोष्टी पाहाव्यात आणि त्याच्यातनं कधी शिकावं आणि अशा ह्या संस्कारातनं आम्ही सगळे मंडळी आलो आणि त्यामुळे आपण क्रीडा महोत्सव म्हणून ज्या पद्धतीनं या ठिकाणी गेले 8 वर्ष सातत्यानं हा प्रयोग करताय, म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा संदीपजी आता सांगत होते मागच्या वर्षीच्या महोत्सवात तर कमीत कमी जवळपास
80,000 खेळाडूंचा सहभाग आणि 60 प्रकारचे वेगळे क्रीडा प्रकार यांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता. सर्व खेळाडूंचा या ठिकाणी विमा उतरवला गेला. अशा सर्वार्थानं एक यशस्वी स्पर्धा म्हणून आज देशामध्ये सर्वत्र खासदार क्रीडा महोत्सव होतो, देशाच्या कानाकोपऱ्यात होतो. पण मी तुम्हाला अनुभवानं सांगतो, माझा प्रवास काही ना काही कामानिमित्ताने जे मला माझी जबाबदारी पक्षाने दिली आहे, साहेबांनी आम्हाला सगळ्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यातनं जो काही देशभर मी प्रवास करतो, अशी स्पर्धा देशात कुठेच होत नाही. इतकी मोठी स्पर्धा, इतकी भव्यता, इतकी चांगली बक्षिसं आणि अशा प्रकारचं एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्राला एक नवी रूप देण्यासाठी, एक नवा आधार म्हणून, एक नवी ऊर्जा देण्यासाठी म्हणून आज अशा प्रकारचा महोत्सव होतो. सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य विक्रम रोटे सर यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, माझे सहकारी, पुण्याचे खासदार आणि आपल्या हवाई खात्याचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या ऑलिम्पिक महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांचा आपण सत्कार केलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, नागपूरच्या जनतेच्या वतीने आणि विशेषतः आपल्या इथल्या सर्व खेळाडूंच्या वतीने या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद. आपला हा जो क्रीडा महोत्सव आहे, हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आपण दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात हा करायचो, पण त्यावेळी आपण काही करू शकलो नाही. कारण मागच्या वर्षी आपण 80,000पेक्षा जास्त खेळाडू, 1.5 कोटीचे बक्षिसं, 6,000 पंच आणि जवळपास 65 खेळ असं भव्य आयोजन केलं होतं. पण यावेळी आता आयोजन करण्यामध्ये अडचण आली की ऊन खूप वाढलं आहे. त्यामुळे मागच्याच वर्षी एकदा आपण जेव्हा 5,000 ज्येष्ठ नागरिकांची धावण्याची स्पर्धा घेतली होती, तेव्हा अचानक एका ज्येष्ठ नागरिकांचा 84 वर्षाचे होते, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सगळ्यांच्या मनात भावना होती की या एवढ्या उन्हाळ्यात आपण ही स्पर्धा घेणं योग्य होईल की होणार नाही. मग त्याच्यावर मार्ग काढला की आपण यावर्षी स्पर्धाच घेतल्या नाही तर हे काही बरोबर होणार नाही आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा यावर्षी घेऊ, पण संध्याकाळी 6 ते रात्री 10 आउटडोअर खेळ जे असतील ते करून आपण स्पर्धा घेऊया, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि कुठली अपरिहार्य घटना होणार नाही. आणि त्यामुळे आपण 31 मे ते 7 जून रोजी या दिवसात ही स्पर्धा होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवाकरता उद्घाटक म्हणून आपले फिल्म अभिनेते सुनील शेट्टी हे 31 तारखेला या स्पर्धाचं उद्घाटन करणार आहे. आपल्या या स्पर्धांमध्ये यावर्षी निश्चितपणे आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू भाग घेतातच, पण ज्यावेळी आपण भाग घेतो त्यावेळी आपल्यासारखे विदर्भात देखील काम करणारे अनेक लोक आहेत. आदरणीय माजी खासदार वर्धेचे रामदास तडस इथे आहेत. ते स्वतः कुस्तीचे उत्तम खेळाडू होते आणि त्यांनी अनेक स्पर्धा देवळीला वर्धा जिल्ह्यात ते घेतात. त्यामुळे आपला प्रयत्न होता की या काही स्पर्धा विदर्भातल्या खेळाडूंना नाराजी होती की आम्हाला या स्पर्धेत तुम्ही इन्क्लूड करा, परंतु यावेळी आपण उन्हामुळे आपल्याला अनेक लोकांना संमिलित करणं आणि अनेक खेळ घेण्यामध्ये जी अडचण आहे, त्यामुळे त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो. यामध्ये आपल्याकडे यावर्षी कुस्ती आहे, खो खो आहे, बॅडमिंटन आहे, ॲथलेटिक्स आहे, कबड्डी आहे, बास्केटबॉल आहे, चेस आहे, कॅरम आहे, व्हॉलीबॉल आहे, योगासन आहे, जिम्नॅस्टिक आहे, स्केटिंग आहे, टेबल टेनिस आहे आणि सॉफ्टबॉल आहे. या खेळांचा समावेश होणार आहे. आणि या सगळ्याबरोबर
नागपूरच्या जनतेचाही पण मोठा सहभाग होतो. मी नागपूरचा खासदार म्हणून असा ठरवलं होतं की आपल्या नागपूरमध्ये कमीत कमी 1,00,000 खेळाडू रोज संध्याकाळी मैदानावर खेळू शकले पाहिजे, एवढ्या फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे. मला सांगताना खूप आनंद होतो आहे की निश्चितपणे ज्या प्रकारच्या योजना आता तयार झालेल्या आहेत त्यामध्ये आपण अनेक मोठे मोठे मार्केट्स बांधतो आहे. कमाल टॉकीज चौकात मार्केट बांधतो आहे, संत्रा मार्केटला बांधतो आहे, नेताजी मार्केटला बांधतो आहे, एस टी स्टँड जे आहे तिथे बांधतो आहे, नवीन एस टी स्टेशन आता आपण अजनीला इरिगेशनच्या जागेवर मोठं बांधतो आहे, जेल आपला शिफ्ट करतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण आता मोठे मोठे मार्केट्स उभे करतो आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण स्विमिंग टँक, हेल्थ क्लब हे सगळं ठेवलेलं आहे. आपण आपल्या याच रामदासपेठसारख्या प्राईम जागेमध्ये एक काचीपुऱ्याचे प्रकल्पावर काम करतो आहे. साधारण सगळ्यांची सहमती झालेली आहे. त्या लोकांना आपण पर्याय देणार आहोत आणि त्या ठिकाणी तर भव्य जागतिक दर्जाचा आपण मोठा क्लब हाऊस बांधतो आहे की ज्यामध्ये आपले बॅडमिंटन पासून सगळ्या प्रकारचे खेळ राहतील. माझा आग्रह असा आहे कमीत कमी पैशामध्ये गरीब माणसाच्या मुलाला हे सगळ्या मिळालं पाहिजे. स्टँडर्डचे टँक आपण नागपुरात करणार आहोत आणि हे नागपूरच्या सर्व भागात त्याच दृष्टीने आपण स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्याकरता त्या नागपूरच्या चारही दिशेला 4 क्लब आपण निर्माण करायचं ठरवलं होतं आणि जरी क्लब जरी नाव असलं तरी त्यावर या सगळ्या खेळाडू हजारो खेळाडू खेळू शकले पाहिजे अशा व्यवस्था आपण जवळपास निशुल्क द्यायच्या आहेत. त्यातले 2 प्रकल्प आता जवळपास मार्गी लागले आहेत. एक आपल्या इथे वाडीला 9 एकर जागा वनराई फाउंडेशनची होती स्पोर्ट्स करता क्लब करता. त्या ठिकाणी आता आपण डिझाईन पक्क झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा क्लब आपण तयार करतो आहे आणि दुसरा क्लब आपण मेंबरशिप तयार करून त्यांनी पण गरीब लोकांकरता खेळाच्या फॅसिलिटी द्यायच्या, त्याची व्यवस्था करायची. तो एक पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे आपले आमदार इथे उपस्थित आहेत. त्यांनी नंदननंतर पुढे रिंग रोडपर्यंत स्वामीनारायण एक मोठा रोड मंजूर केला आहे. त्याच्या बाजूला 7 एकर जागेमध्ये आपण याही क्लबच्या बाबतीत आता बरंच पुढे गेलेलो आहोत. असंच नागपूरला चारही दिशेंना हे मोठे क्लब तयार व्हावे आणि ज्यामध्ये निशुल्क जवळपास मध्ये आपल्या इथले खेळाडू खेळले पाहिजे. आपले खेळाडू चांगले तयार होऊन त्यांनी महाराष्ट्र स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रेझेंट केलं पाहिजे. मला मुरलीधर मोहोळ यांना एक विनंती करायची आहे की आपल्या महाराष्ट्रात ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहेत आणि आपण आपले जे लक्ष्मणराव मानकट ट्रस्टतर्फे आपण 1200 शाळा या सिरोंच्या, एटापल्ली, अहेरी जिथे जाणंही कठीण आहे अशा भागात चालवतो. 32,000 आदिवासी मुलं आपल्या शाळांमधून शिकतात आणि आता त्यांना त्या ठिकाणी आपण 1,00,000 आदिवासी मुलं आणि 5,000 शिक्षक, आता 1400 शिक्षक आहेत. आपण जवळपास 5,000 शाळा आणि 5,000 शिक्षक असं एकल विद्यालयाचं मोठं नेटवर्क महाराष्ट्रात उभं करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मला सांगताना आनंद होतो आहे की कालच ABP माझानी याला 6 तारखेला सर्वोत्कृष्ट आदिवासी क्षेत्रातला प्रकल्प म्हणून याला पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर याच्यात आनंदाची गोष्ट आहे. मला सांगायचा उद्देश असा आहे की आपण गडचिरोली जिल्ह्यातल्या 80 महिला खेळाडूंना आपण नागपूरला शिकायला आणलं. आपल्या इथे आपले आमदार संजय बेंडे आणि चंदू पेंडके यांचा एक मैत्री परिवार आहे. त्यांनी हा प्रकल्प घेतला आणि हिंदू मुलींच्या शाळेमध्ये रवी फडणवीस आहेत, त्यांनी जबाबदारी घेतली आणि मानकट ट्रस्ट आता त्यांची आपण तिथे हॉस्टेलही बांधलं, त्यालाही मदत केली आणि त्याची जेवणाची, राहण्याची सगळी व्यवस्था आपण आता करतो. आणि मला याकरता हे सांगायचं आहे की त्यातल्या सगळ्या मुलींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आता 80 पैकी 18 मुलींना अवॉर्ड मिळाला. म्हणजे ज्यांच्या घरात लाईट नाही आहे त्यांना मिळाल्या. काल माझा वाढदिवस होता तेव्हा आपल्या इथे एक मुलगा उत्तम काम करतो. हे जे भीक मागणाऱ्या ज्या मुली आहेत, जे रस्त्यावर ज्यांचा कोणीच वाली नाही, त्यांना त्यांनी खेळ शिकवून त्यांनाही पण आपण मदत करतो, त्यांनाही पण अवॉर्ड मिळाले.
याचा अर्थ क्षमता आहेत, पण ज्यांच्या घरात व्यवस्था आहे, आईवडील चांगले आहेत, शिक्षक वातावरण चांगलं आहे, त्यांचं ठीक आहे. पण जे हे विशेषतः आदिवासी भागात सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्याच्याकरता थोडासा वेगळा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की या स्पर्धा आपण जेव्हा घेतो त्यावेळी विशेषतः हे जे ट्रायबल मुलं मुली आहेत, गरीब याच्यातून आलेले आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता एखादा वेगळा त्यांचं प्रोत्साहन पॉझिटिव्हिटी वाढेल. आणि मला माहिती नाही पण या सगळ्या मुली खेळात इतरांपेक्षा सरस ठरल्या. इथे एक कोंबडा आहे आमच्या भागात आणि छत्तीसगडला, त्याचं रक्त काळं आहे, त्याला काहीतरी काय कडकनाथ म्हणतात, तर त्याच्यामध्ये खूप प्रोटीन्स आहेत. तर मी पाहिलं की ते आदिवासी भागात खूप दणकट आहेत. मला काल हल्दीरामचे मालक भेटायला आले होते आणि मी त्यांना विनंती केली की आमच्याकडे विदर्भात सोयाबीन होतं आणि त्याचं तेल काढल्यानंतर त्याच्यात 49% प्रोटीन आहे. आणि मी त्यांना अशी विनंती केली की प्रोटीन मिळालं तर ताकद येते. आणि आजकाल आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी खूप उशिरा लक्षात आलं माझ्या, की हेल्थ हीच वेल्थ आहे. कारण किती ज्ञान असेल, कितीही मोठी सत्ता असेल, कितीही मोठी संपत्ती असेल आणि किती सगळ्या गोष्टीमध्ये सौंदर्य असेल, तरी ज्याची प्रकृती बिघडते, या चारही गोष्टी काही कामाच्या नाही. आणि म्हणून आपली हेल्थ, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर रोज व्यायाम केला पाहिजे. आता संदीप इतकं रोड नका होऊ, पण मी पण रोज करतो. आणि रोज सकाळी उठून 2.5 तास मी व्यायाम करतो, प्राणायाम करतो, त्याशिवाय खालीच नाही येत, काही हो. आणि मग आपल्या जीवनात आपल्या घरातला आनंद द्विगुणित करायचा असेल तर आपली मुलं खेळली पाहिजे. दुर्भाग्य आहे की आजकाल मोबाईल हातात घेऊन दिवसभर आपल्यासमोर बसले असतात. आपल्याला राग येतो पण बोलता येत नाही. त्यांच्या हातातला मोबाईल हिसकला तर रागवतात. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपली पिढी आपल्याला खऱ्या अर्थाने तिचं भविष्य उत्तम करायचं असेल तर ती मैदानावर खेळली पाहिजे. आणि तेही आपले भारतीय खेळ जे आहेत, कबड्डी आहे, खो खो आहे, धावणं आहे, स्विमिंग आहे, या सगळ्यातून व्यक्तिमत्व तयार होतं. आणि एवढंच नाही, स्पोर्ट्समन स्पिरिट या शब्दाचा अर्थ केवळ खेळ आहे, एंटरटेनमेंट नाही आहे. आणि म्हणून आज खासदार क्रीडा महोत्सव हा उद्देश त्यामागे होता. कारण जनतेने मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा जनतेची सर्वांगीण प्रगती आणि विकास झाला पाहिजे, ज्याला आजच्या भाषेत डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक म्हणतात. आणि म्हणून चांगले कार्यक्रम झाले पाहिजे, चांगली भजनं लोकांनी केली पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण शेतकरी असेल तर सगळ्यांकरता कार्यक्रम करतो, त्यातला हा आपला क्रीडा महोत्सव आहे. आणि खरं म्हणजे आपण सगळेजण मेहनत करता. आता मी खासदार असल्यामुळे माझा फोटो येतो, पण माझं श्रेय खूप कमी आहे. ही सगळी मंडळी स्टेजवर बसलेली आणि तुम्ही सगळे असोसिएशनवाले रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यातून हा यशस्वी होतो. आणि अतिशय खेळाडू आनंदाने भाग घेतात. मी हा महोत्सव असताना रोज संध्याकाळी मैदानावर वेगळा जातो आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी असते की ती बघून मनालाही पण खूप समाधान प्राप्त होतं. यावर्षी आपला हा थोडासा उन्हामुळे अडचणीचा आहे, पण 6 महिन्यांनी पुन्हा वेळ येईल. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण पुन्हा भव्य करूया. पण यावेळी गॅप पडू नये, कारण आपण ज्यांना स्पॉन्सरशिप मागतो तिथे गॅप पडली तर पुढच्या वेळी पुन्हा मागण्यामध्ये अडचण होते. त्याचं बरोबर आहे, दरवर्षी लागू आहे. म्हणून मी म्हटलं आपण जर ठेवलं तर गॅप पडेल. म्हणून या सगळ्या विचारातून थोडा बहुत कमी प्रमाणात का होईना पण हा व्हावा, आणि म्हणून आपण याचं आयोजन करतोय. आपण सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा. मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळं मार्गदर्शन आणि सहकार्य आणि समर्थन नक्कीच पूर्णपणे मिळेल. आणि मुरलीधरजींना मी विनंती करीन की आज तर तुम्ही आलात, पण आमच्या समारोपाच्या कार्यक्रमालाही पण आपण जरूर या. आपल्या हस्ते या मुलांचं कौतुक करताना आम्हाला खूप आनंद होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा ऑलिम्पिक असोसिएशनच्या मुरलीधरजी, सगळे पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद. आपल्या निर्णय असोसिएशन ज्यांना जे याच्यात विशेष रूपाने ज्यांचा रोल महत्त्वाचा आहे, त्यांना जे पंच आहेत, मागच्या वेळी 6,000 पंचच होते. मला आकडा यावेळी पाठ आहे की आम्ही कोट शिवायला गेलो तो करोडोमध्ये.
बनियन घ्यायला गेलो तर करोडो, कारण खेळाडूंना चांगलं दिलं पाहिजे असा प्रयत्न होता. म्हणजे या सगळ्यातून खेळाडूंनी पुढे येऊन उत्तम चांगला खेळाडू बनावं भविष्यात, या ह्याच्यात खूप यशस्वी हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्या असोसिएशनला मी धन्यवाद देतो. आमची जी समिती आहे, संदीप ज्याचा प्रमुख आहे, त्यांच्याबरोबर आंबुलकर आहे, तोही खूप मेहनत घेतात. या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांचं समितीचंही पण मनापासून अभिनंदन. आणि आपण सगळ्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आणि विशेषतः वर्तमानपत्रातील जे आपले पत्रकार आहे, डिजिटल मीडियामधले आहेत, प्रिंट मीडियामधले आहेत, त्या सगळ्यांनी या खेळांना आणि खेळाडूंना खूप प्रसिद्धी द्यावी. आणि याच्यापासून प्रेरणा मिळून अनेक लोकांनी खेळाच्या ह्याच्यात भाग घ्यावा. हे जे मिशन आहे ते आपल्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. काही मोजके प्रश्न असतील तर पत्रकार असतील त्यांचं उत्तर देऊन मग आपण सगळ्यांना जेवण करायचं आहे. ठीक. हां, एक माईक देऊन द्या सगळ्यांना. कोण हात वरती करा. पुरस्कार असतात त्यांना नोकरी मिळत नाही. खेळाडू जसं द्रोणाचार्य पुरस्कार असतो, आता मोठमोठे पुरस्कार घेणारे आपल्या नागपुरात सुद्धा खेळाडू आहेत, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही. सर, यावर तुमचं प्रतिक्रिया? आम्ही प्रयत्न करू आमच्याकडून. हां, अजून कोणी आहे? सगळ्यांचं समाधान आहे. आणि आता नागपूरला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने